नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय असा आहे का फिरायला चाललो आहे मी. दुबई फ्रेम काय आहे, स्ट्रक्चर आहे असं. दुबई फ्रेम म्हणजे असं म्हणजे जे फोटो फ्रेम असते ना तशी. आणि त्याच्यामध्ये असं वेगवेगळं काही काही आहे आपल्याकडे बघायला. तर आपण ते बघायला चाललोय. मस्तपैकी ऑनलाईन तिकीट सगळं झालेलं आहे. त्यामुळे फक्त मला इथून घ्यायची आहे बस F05 समथिंग. आणि ती बस घेऊन आपल्याला कुठेतरी उतरायचं. माहित नाही यार इथे काय काय आहे ना. आणि एवढ्या त्या उन्हामध्ये जायचं म्हणजे खूपच कंटाळा आहे. आता काय आहे बघा, रस्त्यावरती पण कोण नाही येते, एवढी काही गर्दी नाहीये, पण तिथे असू शकते. चला निघूया माझ्यासोबत तिकडे जायला. बस येईलच आता. फायनली बस मिळाली. इथून जायचं युनियन मेट्रो स्टेशन. आणि त्या इथून दुसरं एक मॅक्स मेट्रो स्टेशन म्हणून आहे, तिथं उतरायचं. मॅक्स म्हणून मेट्रो स्टेशन आहे, त्या इथं उतरलोय. आणि हा जो रस्ता आहे ना, याच्या बाजूबाजूने मागे जायचंय. आणि जवळजवळ अर्ध्या तासाचा वॉक आहे. वॉक करून मग जायचंय दुबई फ्रेमला. ही आहे दुबई फ्रेम, तिथे जायचंय. वगैरे शॉर्टकट वगैरे कुठून आहे का ऍक्च्युली दाखवते लांबून, पण आहे त्या रस्त्याने जावं लागेल ना. तो मॅप दाखवतो, तो गुगल काही वेडा नाहीये दाखवायला. हा जो एरिया आहे तो आहे जबील पार्क. टोटल जो आहे तो एक पार्क आहे, त्याचं नाव आहे जबील पार्क. तर जबील पार्क आता ही होती एंट्री नंबर 1. पण आपल्याला आता मॅप बोलतोय इकडं जायचं राईटला पुढून. आणि मोठा विषय तो नाही, इथे लिहिलेलं आहे दुबई फ्रेम गेट नंबर 4 600 मीटर लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला कळलेला आहे रस्ता. भाई दुबई में रहने का अभी इसके बाद समजा क्या. येणार लवकर राहायला येणार आहे इथे. सगळं सोडून मन नाही होणार मुंबई सोडायची, पण लाईफ सेट करणे तो आना पडेगा ना दुबई. तो ती गोष्ट वेगळी आपण नंतर. आता आपला विषय आहे काय, दुबई फ्रेम. आपल्याला दुबई फ्रेम फिरायची आहे. चला तुम्हाला दाखवतो काय काय आहे ते. फायनली दुबई फ्रेमच्या एंट्रन्स गेटला आल्या. आपल्याला त्यातून करायची एंट्री. आपण जे तिकीट काढले ऑनलाईन ते दाखवायचे. मग आतमध्ये वर जायचं आपल्याला, पुढे वर. गेट मधून आतमध्ये आलेलो आहे. आणि असा काही माहोल आहे इथे. एक फ्रेम आहे एवढे उंच. आणि इथं आहे सगळं वॉशरूम वगैरे. दाखवतो तुम्हाला. तिथे आहे वॉशरूम आहे, प्रेयर रूम आहे. जो मांगता वो सब कुछ है रे मेरे भाई. आणि हा रस्ता स्ट्रेट दुबई फ्रेम. गोल्ड असेल काय, गोल्ड घ्यायचं का काढून. गोल्ड असेल तर थोडस घातून थोडस घेतलं तरी आरामात 5 ग्रॅम तर निघेलच. म्हणजे 1 तोळ. बापरे खूप उंच आहे ना.
अजून जाऊ पुढे आणि बघूया. वाव यार, हा बघा व्ह्यू बघा. हो 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 हो. हे ना व्हिडिओ मध्ये तुम्हाला लहान वाटत असेल, ह्यूज आहे, ह्यूज, एकदम ह्यूज. जरा जवळून बोलू ना, ह्यूज ह्यूज आहे, ह्यूज एकदम. दुबई फ्रेमच्या बरोबर लागूनच फाउंटन आहे. आता चालू नाही, कदाचित फक्त रात्रीला असं पाणी बिणी उडेल मस्त की म्युझिक वरती. आणि ही एंट्री आहे, आपण ह्याच्यातून आत जायचंय. त्या इथे फोटो काढायचा आणि तुम्हाला कार्ड मिळतं टू व्ह्यू युअर कार्ड और बाय युअर फोटो. फोटो जर तुम्हाला पाहिजे असेल तर QR कोड करायचा आणि तुम्हाला मिळेल. सही आहे, धंदा आहे भाई, फुल धंदा, टेक्निक आहे भाई. इथं काय माहित नाही, पण ते आपण आल्यावर बघूया काय आहे. दुबई हे माहिती आहे ना तुम्हाला, फादर ऑफ दुबई कोण आहे, नाव माहिती आहे का? शेख रशीद बिन सईद अली मोहम्मद, सॉरी अल मक्तूम, सॉरी, जे पण आहे ते आहेत फादर ऑफ दुबई. यांची दुबई होती वाटतं. आणि इथे काय असं हे आहे, जस्ट हे बघा, वाळवंटच वाळवंट. हो हो, आतमध्ये बघा आता. पूर्वीची दुबई, ती ही लोक अशी हे राहायची आहे बघा. यांची कॉफी आणि हे त्यांची अशी घरं होती वाटतं. हे डोर्स असे असतील कदाचित. ही आधीची माणसं अशी, शिलाई मशीन, यांचं काय असेल नमाज वगैरे. हे दुकान होती वाटतं त्यांची अशी, कपडेवाला. आणि हे माझ्या मध्ये ते असेल तुमचं भांड्यांचं दुकान, ते आबराज जनरल ट्रेड. आणि इथं पारदा फॅब्रिक, आणि इकडे आहे सॅफ्रॉन हब्स, आणि हे सगळे मसाले वगैरे असतील. कूल ना. तर हे होतं ओल्ड दुबई, म्हणजे अशी होती. आता इथं ही बाई काय बोलते बघा. काहीतरी आहे, त्यांची भांडी पहिली का. आणि ही आहे डेव्हलपिंग दुबई. दुबई प्लान 1960. वाव. वाव, हे जस्ट फक्त हे होते, हे जेस्चर नाही होते. खतरनाक टेक्नॉलॉजी आहे भाई. 1960 दुबई एअरपोर्ट ओपन झालं. त्याच्यानंतर 1963 टेरा क्लॉक टॉवर. राजू हॅट, अरे मी आधीच होईल. इनॉग्रेशन ऑफ द फर्स्ट फ्लोटिंग ऑफ ऑइल टँक 1969.
या डेकवरती मी तुम्हाला सांगतो सर्वात खतरनाक जे आहे ते या काचेवरून चालणं, कारण की काचेमध्ये ना डायरेक्ट बघा आता हे बघा. खाली काहीच नाही आणि ही जी आहे ती कुठल्याही प्रकारची स्क्रीन नाही आहे, फक्त काच आहे आणि खाली डायरेक्ट कळलं ना, खाली काहीच नाही आहे. थोडीशी वाटते चालताना, जर तुम्ही खाली असे बघत चालले तर फुल वाटते, पण जर तुम्ही नाही पाहिलं आणि असे सरळ चालले तर काही नाही. बघाल ना खलास लगेच किडनीमध्ये हार्ट अटॅक. तर बाकी तर इथे काही नाही आहे, फक्त तेवढंच आहे. एक आहे इथे ओल्ड दुबई आणि त्या साईडला आहे न्यू दुबईचं सर्व जेवढे पण स्काय स्क्रॅपर्स आहेत ते सर्व दिसत आहेत. म्हणजे असं एवढं काही खास काही नाही आहे, पण जरा तुम्हाला बघायला जर तुम्हाला म्हणजे आवडत असेल स्काय स्क्रॅपर्स पूर्ण, पण आता ते एवढं काही दिसत नाही आहे. आणि ज्या इथे टोटल जुनी दुबई आहे. ठीक आहे, कोणाला जर समजा पाहायचं असेल थोडं वरून एरियल व्ह्यू येऊन बघू शकता. तर एक प्लेन चाललंय दिसतंय का, ते बघा आहे का, फुल झूम आहे आपल्याकडे. फोल्ड 7 काय फोल्ड 7चा झूम आहे. 12 किती आहे जे काय असेल ते एक्स, तेवढा एक झूम आहे. खाली खाली चाललोय आपण और ये डोर ऐसा खुलेगा. आयोडेक्स आवाज होता, आयोडेक्स. हो हो हो. फायनली बाहेर आणि आता खाली. कसं वाटलं तुम्हाला दुबई इन फ्युचर 2050 मध्ये? म्हणजे त्यांचं असं स्वप्न आहे की असं आपल्याला करायचंय. होईल का नाही माहित नाही, झालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण येऊ सुद्धा पण ते बघायला. तो जो आपला स्टार्टिंगला जो फोटो काढला होता ना, तो त्या इथे मिळत होता 100 दिरहम, म्हणजे जवळजवळ 2,500 रुपये. गरज नाही. आणि इथं आहे तुमचं सुवेनियर शॉप, तिथे तुम्ही काही काही गोष्टी घेऊ शकता. दुबई फ्रेमच्या पिशवी टी शर्ट काय घेऊ शकता. फायनली आता बाहेर. फायनली कशी वाटली ही दुबई फ्रेम मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा
सबस्क्राईबचं बटन दाबून 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 स्क्रीन खराब झाली तरी चालेल, पण बटन दाबा, सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ जरा यायला थोडं मला पण मजा वाटेल ना. सबस्क्राईब वाढायला पाहिजे, आपल्याला पण सेलिब्रिटी व्हायचं भाई, आपल्याला पण व्हायचंय. तर जरा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तब तक के लिए बाय बाय.